Let's go. Hello. सर्वांना नमस्कार. तर आता आपण लाईव्ह गोल्ड टेस्टिंग कसे होते ते पाहत आहोत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे सॉफ्टवेअर असते गोल्ड रिपोर्ट प्रिंट करण्यासाठी आणि हे अशा प्रकारची मशीन असते. आता आपण त्याची लेन्स पाहत आहोत. हे एक्सरे मशीन सारखे काम करते आणि या फॉर्मवरती तुमचं वेट, नाव आणि आयटम काय असेल तर टाकला. आता आपण गोल्ड टेस्टिंगसाठी सुरुवात करत आहोत. दागिने आटून झाल्यानंतर ते अशी लगड होते, त्याचा आपण स्क्रॅच करून लेन्सवरती अशा मशीनमध्ये ठेवलेले आहे. त्याला स्क्रॅच केलेली जागा बरोबर त्या सॉफ्टवेअरमध्ये ॲडजस्ट करून लावली जाते. तुम्ही आता हे PC वरती पाहू शकता आणि तिथून स्टार्ट बटन चालू केल्यानंतर टायमर एक असा तुमच्या समोर येईल 30 सेकंदाचा. तो चालू होईल आणि त्यानंतर 30 सेकंद संपल्यानंतर आपल्याला इथं खाली रीडिंग मिळेल. आता टायमर चालू आहे. 30 सेकंद संपल्यानंतर आपल्याला खाली इथे किती प्युरिटी आहे पर्सेंटेजमध्ये कळेल. कॉपर किती आहे, झिंक किती आहे, चांदी किती आहे. टायमर संपत आलेला आहे. तुम्ही बघू शकता 3, 2, 1 सेकंद दाखवत आहे. तर संपलेला आहे टायमर. तर या इथे खाली सॉफ्टवेअरमध्येच आपल्याला रीडिंग खाली येईल त्याचं. सिल्वर, गोल्ड, झिंक, कॉपर. आता आपण गोल्ड लावलेलं आहे त्याच्यामुळे फर्स्ट गोल्डचं रीडिंग असतं ते. तर एका साईडचं रीडिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण स्क्रॅच केलेल्या जागी दुसऱ्या साईडने लगड लावत आहोत आणि टायमर चालू करत आहोत अजून 30 सेकंदासाठी. तर टायमर चालू झालेला आहे अजून. तर आपल्याला अजून 30 सेकंद वाट पाहावी लागणार आहे दुसरं रीडिंग येण्यासाठी. आणि हे सॉफ्टवेअर त्याचा आपोआप ॲव्हरेज करणार आहे. म्हणजे 2 रीडिंगच्या मधलं जे रीडिंग असेल ते आपोआप त्याच्यामध्ये येऊन जाईल आणि तो आपला गोल्डचा टनचा असेल, गोल्डची प्युरिटी असेल. तर आता टायमर संपत आलेला आहे. दुसरं रीडिंग आता येत आहे. तिथे आपण पाहू शकतो आता स्क्रीनवर दुसरं रीडिंग येत आहे त्याचं. आणि पहिलं रीडिंग आलेलं आहे ते 88.66 आहे आणि 88.48 आलेलं आहे. तर आपण त्या फॉर्मवर आता रीडिंग त्याचं पिकअप करत आहोत. म्हणजे गेट रीडिंग केल्यानंतर त्याचं रीडिंग येते. तर हा आता त्या लगडचा टनचा आलेला आहे तो 88.57 आलेला आहे त्याची प्युरिटी. आणि ह्या साईडला तुम्हाला कॅरेट दिसत असेल 21.26 आहे. म्हणजे 22 कॅरेटला ते कमी आहे. त्याचप्रमाणे आपण आता 99-50चं जे बिस्किट असते त्याचा टनचं काढणार आहोत. तो स्क्रॅच करून आता लावलेला आहे मशीनमध्ये. तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता. त्याचा खरंच 24 कॅरेट बसतोय का टनचा हा आपण पाहणार आहोत. आता तो टनचा आपण आता टायमर स्टार्ट करत आहोत. परत अजून 30 सेकंद घेणार आहोत. हे प्युअर गोल्ड आहे. फक्त आपण आता एकच रीडिंग घेऊ याचं. 30 सेकंद वेट केल्यानंतर आपल्याला ते बिस्किटची प्युरिटी कळून जाईल आणि गोल्ड किती पर्सेंट आहे त्याच्यात. 99-50 त्याच्यावर शिक्का आहे. परंतु आता क्लिअर रीडिंग आपल्याला समजून येईल की किती येते नक्की. 99 पॉईंट किती येते वरती. तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता. आता त्याचे रीडिंग येत आहे. त्याचं रीडिंग आलेलं आहे 99.47 आणि बाकीचे जे सिल्वर आले ते बाकीचे राहिले ते 0.53 राहिले ते सिल्वर आलेलं आहे. म्हणजे 99-50ला 0.03 हा कमीच आहे त्याला 99-50ला त्याचा टनचं. तर आपण कॅरेटमध्ये पाहू किती येते ते. 23.87 कॅरेट आले. इथं तुम्ही पाहू शकता साईडला कॅरेट 23.87 आले. तर अशा प्रकारे तुम्हाला मशीनवर करेक्ट